हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि मी आता आलो घाटसावळीच्या रेल्वे स्टेशनला. खूप दिवस झालं हे पण शूट नव्हतं केलं, तर मग मी म्हणलो की झालं हे पण शूट करावं आलं होतं. तर आता हे पण सध्या बंद आहे. इथले वर्कर जे आहेत ना गेले ते वाटतं कुठेतरी, कारण की त्यांचं काम झालं असतं. आता ह्यांच्या जागेवर दुसरे येतील बाकीचं दुसरं काम करायला. तर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, भारतीय रेल एक बोर्ड लागलं ना इकडून येण्यासाठी रस्ते. हे बघा, हे वॉकिंगसाठी हा, म्हणजे येण्यासाठी. नमस्कार, बसा बसा बसा, काय नाही हरकत नाही. लॉक लावलं आहे, सगळं पॅक केलं लॉक लावून. तर हे तर मध्ये काही नाही, अपडेट नाही, जसंच तसंच आहे. मागच्या वेळेस आलं होतं तसं बघू शकता. बघा, इकडं लॉक लावलं मी. तर कुत्ता भाग आहे. ते म्हणत होतं नको मला व्हिडिओमध्ये यायला. चल म्हणलं ठीक आहे, नाही तर जा. हे बघा, इथं एक पाण्याची व्यवस्था केलेली, जे की अगोदर नव्हतं. हे एक नवीन अपडेट आहे बघा. तिकडे पण रस्ता केलेला आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. आणि अगोदर हे बघा, हे पण भिंतीला कलर दिला आहे. आणि इथं जे आहे ना वॉक, म्हणजे हे पण नव्हतं केलेलं, तर हे पण केलं. म्हणजे इथून असं इकडून पण तुम्ही जाऊ शकता वरती, आणि इकडून पण जाऊ शकता. आणि जे हे खांब आहेत, इलेक्ट्रिक खांब, मी आता त्यावेळेस चालू होते काम बसवायचं, तर हे पण झालं. ही जी पटरी घेऊन आली ती रेल्वे, ती पटरी बसून दुसरी पटरी काढलेली आणि बाजूला टाकली. आणि इकडे बघितलं तर तुम्ही, इकडे पण काम जे इलेक्ट्रिक कामचं होतं ते झालेलं आहे. हे बघा, इथं नवीन काय पाणी कसं साठलं एका ठिकाणी. तिथून पाईप येतं बघा. तो एक काय सीन आहे ना, ते पुढे जाऊन बघू समजतंय का. कारण तिकडे घाटसावळीचा बोर्ड लावला आहे, आपण तिथं पण जाऊ. आणि असा रस्ता तयार केलेला आहे. सध्या तरी कच्चा रस्ता आहे, आता सिमेंटाचा करतात का नाही काय माहीत, पण बघू नंतर पुढे जाऊ. बाकी असं काही अपडेट नाही इथं स्टेशनवरती, तर अपडेट नाही, पुढे बघावं लागून. आणि हे एक आहे तिकडे एक ब्रिजचं काम चालू आहे. आणि समोर बघू शकता ती ट्रेन आहे एकदम पुढं. ट्रेन आलेली आहे, पण ती काय घेऊन आली ते माहीत नाही. आली का येते का, म्हणजे थांबली एका जागेवर थांबलेली, ती येते का तिकडे जाते माहीत नाही. काहीतरी घेऊन आले असणार आहे ते. आपल्याला वरतून जावं लागणार, कारण की तिकडनं बंद केलेलं आहे. हे बघा, हा कच्चा रस्ता आहे आणि हे प्लॅटफॉर्म. काय कशासाठी बनवलं माहीत नाही बरं का.
मला असं वाटतं की हा जो रस्ता आहे ना, म्हणजे स्टेशनवरती येण्यासाठी तुम्हाला सगळ्या साईडनी तिकडचे काय लोक असतील तर त्यांना डायरेक्ट गावामध्ये यायची गरज नाही, ते इकडनं पण येत होतात. हा रस्ता जो आहे तो कुठेतरी पुढे जॉईन केला असणार आहे. हां, हा खूप मोठा रस्ता आहे, पुढे पण आहे. सवय ह्याच्यासाठी स्पेशल बनवलं आहे आपल्या स्टेशनसाठी येण्या जाण्यासाठी, तिकडच्या लोकांना पण आणि इकडच्या लोकांना पण. हे बघा पाणी, हा हा, हे पाणी जर कुठं आता कुठे सोडतात काय माहिती, सोडले कारण की तसंच चाललंय खाली. मस्त भारी वाटते ना पाणी. हे जे पटरीचे हे आहेत ना, हे कुठेच पडलेले बरं का, एका ठिकाणी नाही असं, म्हणजे साईडला कुठं तरी पडलेलं आहे. पाईप येतोय तिथून कुठे पाणी, हेच पाणी तिकडे येते वाटतं, माझा अंदाज. म्हणजे हे पाणी नाही म्हणत मी, कारण हे पाईप लावला असा, तिथून एक पाईप दुसरं जॉईन केला आणि तो तिकडे गेलेला आहे. एकतर तिकडे विहीर दिसते, त्या विहिरीचं पाणी येत असं आहे. तर इकडे काही असं नाही विषय दाखवण्यासारखं. चला आपण जाऊ रिटर्न आता. तर नवीन अपडेट अशी काय जास्त काय नाही, थोडंफारच तेवढंच ते पाहण्यासाठी केलेलं आणि बॅटरी चेंज झालेली, एक नवीन अपडेट आहे. बाकी असे विशेष काय नाही आहे. तर एवढं काय विशेष नाही झालं इथं काम. जेवढं आहे थोडंफार थोडं म्हणजे मला तरी 1-2 अपडेट दिसला फक्त, जे की पाण्यासाठी, हे पिण्यासाठी पाणी आणि पटरी, आणि हे एक वरती जाण्यासाठी रस्ता, कलर पण दिलेला आहे. छोट्या गोष्टी झालेल्या आहेत. इथं पण ग्रिल लावलेली बरं का, ती अगोदर नव्हती. मला ऐकायची कमेंट आली होती, ज्यांची शेती ह्याच्यामध्ये गेली ना, रेल्वेमध्ये, तर ती कोणत्या कायद्याअंतर्गत गेली ते विचारत होतं. पण मला काही तर कोण दिसलं नाही शेतकरी, नाही ते विचारलं असतं, कारण की ही पण शेती गेलेलीच आहे. ते इथं कोण जर काम करत असतं तर विचारलं असतं नक्की. आणि मी पुढच्या पण स्टेशनला गेलो होतो ना, तिथं पण मला दिसलं नाही, त्याच्यामुळं आता मी विचारलं असतं नक्की. हे बघा साईडने सगळी शेतीच आहे. तर एवढं असं काही नवीन खूप मोठी अशी अपडेट नाही. एक ग्रिल वगैरे तेवढंच लावलेलं, बाकी काही नाही. थोडंफार आहेत, बाकी एवढी मोठी अपडेट नाही. तर असा होता घाटसावळीचा ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया एक असा इंटरेस्टिंग नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.